त्यामुळे ही आग आता आटोक्यात आली आहे। आणि आता बातमी 36 जिल्ह्यांची। बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग मंदावलाय। मान्सून सध्या कोकणातच रेंगाळलाय। 22 जूनपर्यंत राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे, तर पुण्यासह आसपासच्या परिसरात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे। नवी मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट उभं ठाकलंय। नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरवे धरण क्षेत्रात अद्याप पाऊस झालेला नाही, त्यामुळे 2 दिवसात पाऊस न पडल्यास आठवड्यातून 2 दिवस विभागवार संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद करावा लागेल। मुंबईत समुद्राच्या खऱ्या पाण्यापासून गोड पाणी निर्माण करण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे। मुंबई पालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर निविदा मागवण्यात येणार आहेत। पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महापालिकेनं मनोरी इथे खार निक्षारीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे। 2021 मध्ये ही घोषणा केली होती। या संदर्भातल्या निविदेचा मसुदा आता तयार झाला आहे। भरतीच्या काळात मुंबई शहरात समुद्राचं पाणी शिरू नये म्हणून पर्जन्य जलवाहिन्या विभागानं फ्लड गेट्सची यंत्रणा उभारली आहे। मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळ्या पॅकेजेसमध्ये हा सगळा भाग पूर्ण होतो। एकूण 16 फ्लड गेट्स वापरण्याच्या माध्यमातून मुंबईत भरतीच्या काळात शिरणारं पाणी रोखणं आता शक्य होणार आहे। रेल्वेवर आज सर्वत्र मेगा ब्लॉक आहे। मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रूळ सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी आज मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावर पनवेल वाशी अप आणि डाऊन, तर पश्चिम रेल्वेवर अंधेरीच्या इथे अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वेवर खार ते गोरेगावच्या दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम पूर्ण झाल्यानंतरही प्रवाशांना नव्या मार्गिकेवरून प्रवास करता येणार नाही, कारण या मार्गिकेच्या आराखड्यात इमारतीतील 3 घरं येत आहेत। मात्र घरमालक घर रिकामं करायला तयार नसल्यानं 6व्या मार्गिकेवरच्या लोकलची धाव थांबली आहे। CSMT दादर, LTT आणि ठाणे कल्याण पनवेल या स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट बंद करण्यात आलं आहे। संध्याकाळी 7 ते रात्री 12:30 पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट बंद करण्यात आलं आहे। रेल्वे स्थानकांवरची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आणि चेन पुलिंगच्या घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। उरण ते मुंबई दरम्यानची जलसेवा आता पूर्ववत करण्यात आली आहे। बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र खवळल्यानं ही जलसेवा बंद करण्यात आली होती। या मार्गावरच्या प्रवासी बोटी 1 तासाच्या ऐवजी 2 तासांनी सोडण्यात येणार असल्याचं मेरीटाईम बोर्डानं म्हटलंय। मुंबईच्या अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलावरचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही। हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे। या पुलाच्या दोन्ही मार्गिका पावसाळ्याच्या पूर्वी सुरू करण्यात येणार होत्या, मात्र नियोजित वेळेत पूल वाहतुकीसाठी सुरू होऊ न शकल्यामुळे वर्षअखेरीसपर्यंत तरी पूल सुरू होईल असा अंदाज आहे। शुद्ध पाण्यासाठी कोणत्या जलस्रोतांवर अवलंबून न राहता हवेतून पाण्याची निर्मिती करणारे यंत्र रेल्वे स्थानकात बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे। 6 रेल्वे स्थानकात 17 यंत्र बसवली जात आहेत, त्यामुळे प्रवाशांना माफक दरात पिण्याचं पाणी उपलब्ध होणार असून आणखी 26 मशीन लावण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे। प्रिन्सेस स्ट्रीट ते बांद्रे वरळी सेतूच्या दरम्यान आकारला येत असलेला सागरी किनारा मार्ग यामुळे मुंबईकरांना 7.5 किलोमीटर लांबीचा नवीन सागरी पदपथ मिळणार आहे। हा पदपथ लांबीनं मरीन ड्राईव्ह इथल्या पदपथापेक्षा थोडा मोठा असेल। या पदपथाच्या लगत समुद्री भिंत बांधण्यात येणार आहे, त्यामुळे सागरी किनारा मार्गाचं संरक्षण होईल। गेल्या 1.5 महिन्यांपासून सातत्यानं वाढणारे देशांतर्गत विमान प्रवासाचे दर अखेरीस आटोक्यात येणार आहेत। विविध मार्गावरच्या विमान प्रवासाच्या दरात 10% पासून 50% घट झाली आहे। देशांतर्गत विमान प्रवास दरात घट होत असली तरी आंतरराष्ट्रीय विमान प्रवास दराच्या किमती मात्र चढ्याच असल्याचं पाहायला मिळत आहे। लातूरमध्ये वाहतूक पोलिसांच्याकडून ट्रॅफिक अँबॅसेडर मोहीम राबवली जाते। सामाजिक संस्थांच्या मदतीनं चौकाचौकात वाहतुकीच्या नियमांच्याबद्दल जनजागृती केली जाते। त्यासोबतच वाहन चालकांना गुलाब पुष्प भेट दिलं जात आहे। उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून शहरातल्या महाविद्यालयांमध्ये सुद्धा हा उपक्रम राबवला जातोय।
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्याला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा फटका वीज सेवेला बसलाय. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे एसटीच्या संगणकीकृत प्रणालीचा 6 महिन्यांचा सॉफ्टवेअर डाटा करप्ट झालाय. त्यामुळे 8 डिसेंबरपासून रावेर बस आगारातील एसटी बस प्रवासी वाहतूक सेवा कोलमडली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील 134.45 किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याचं कंत्राट L&T कंपनीला देण्यात आलं आहे. या कामात मार्गावरील महाराष्ट्रातील ठाणे, विरार, बोईसर या 3 जिल्ह्यांचा समावेश 3 भागांचा समावेश होतो. इथे 3 उन्नत स्थानकं बांधण्यात येतील. 2 महिन्यात राज्यातली ही 3 स्थानकं त्याचं काम सुरू होईल. मुंबईतील प्रमुख 20 जंक्शनवर एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा बसवण्यात येणार आहे. ही यंत्रणा हॉर्नच्या डेसिबलची नोंद घेत सिग्नल लाल करण्याचा की हिरवा करायचा हे ठरवेल. त्यानुसार तात्काळ सिग्नल बंद केला जाईल. ज्ञानोबांची पालखी आज वाल्हेहून लोणंदकडे प्रस्थान करणार आहे. पालखीचा लोणंदमध्ये 2 दिवसांचा मुक्काम असेल तर तुकोबारायांची पालखी आज उडवंडी गवळ्याची इथून बारामतीकडे मार्गस्थ होईल. तुकोबारायांची पालखी शारदा विद्यालय इथे मुक्कामी असेल तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आज विरोधी पक्षनेते अजित पवार हे सहभागी होणार आहेत. अखेर विठ्ठल मंदिराच्या कार्यकारी अधिकारी पदाचा शोध संपलाय. राजेंद्र शेळके या उपजिल्हाधिकाऱ्यानं देवाची सेवा करण्यास संमती दाखवली. मंत्रालयाच्या विधी आणि न्याय विभागात त्यांनी पदभार स्वीकारला. त्यामुळे आता 20 महिन्यांपासून रिक्त असलेल्या खुर्चीवर पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी मिळाला आहे. आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं येतात. संतांच्या पालख्या देखील पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. त्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा संकल्पनेतून पंढरपुरातील भिंतींवर वेगवेगळ्या साधू संतांची बोलकी चित्र आणि पोर्ट्रेट साकारण्यात आलेत. भिंतीवरील साधू संतांची चित्र अतिशय बोलकी असून भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत. जुन्नर इथल्या श्री रंगदास स्वामी महाराज यांची पायी दिंडी ही पंढरपूरकडे काल मार्गस्थ झाली. ज्येष्ठ वारकरी हबहब नामदेव महाराज घोलप यांच्या हस्ते स्वामींच्या पादुका आणि वीणापूजन झाल्यानंतर दिंडी सोहळा सुरू झाला. लातूरच्या विवेकानंद प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा दिली जाते. हॉस्पिटलचं एक पथक या वारीत सहभागी झालं असून 29 जूनपर्यंत वारकऱ्यांना ही विनामूल्य आरोग्य सेवा दिली जाईल. तुळजाभवानी मंडपामध्ये देवीला अर्पण केलेल्या दागिन्यांची मोजदाद सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही मोजदाद 1 दिवस थांबवण्यात आली होती. आतापर्यंत 207 किलो सोनं, 2586 किलो चांदी तसंच 354 हिऱ्यांची मोजदाद करण्यात आली. आणखीन 8 ते 10 दिवस ही मोजणी प्रक्रिया सुरू राहील असा अंदाज आहे. एकीकडे महाराष्ट्रभरात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची चर्चा जोरात असताना दुसरीकडे शाळांच्या विद्यार्थी संख्येचं भयाण चित्र समोर आलंय. राज्यात तब्बल 293 शाळांमध्ये एकही विद्यार्थी शिकण्यासाठी येत नाही तर 7000 शाळांमधले विद्यार्थी संख्या केवळ 1 ते 10च्या पटीत आहे. राज्यभरातून ITI प्रवेशासाठी 1 लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. विद्यार्थ्यांची संख्या 1,05,000 नोंदली गेली आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणं, अर्जात दुरुस्ती आणि प्रवेश अर्ज शुल्क जमा करण्यासाठी 11 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 1 सप्टेंबरपर्यंत प्रवेशाचे सगळे टप्पे पूर्ण होतील असा अंदाज आहे. तुमचा वैद्यकीय इतिहास डॉक्टरांना कळावा यासाठी कागदपत्रांची फाईल सोबत बाळगण्याची गरज नाही. आरोग्य विभागानं यासाठी आभा हेल्थ कार्ड तयार केलं आहे, ज्यावर वैद्यकीय पार्श्वभूमी आणि उपचार याची माहिती संकलित जाईल. पुढच्या 1 वर्षात राज्यातील 12.5 कोटी जनतेचं हेल्थ कार्ड तयार केलं जाईल अशी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. आयकर विभागानं पॅन कार्ड लिंकसाठी 30 जूनपर्यंतची अंतिम डेडलाईन दिली आहे. पॅन आणि आधार लिंक न केल्यास बँक, म्युच्युअल फंड खातं काढणं आणि इतर आर्थिक व्यवहार यात अडचणी येऊ शकतात.
राज्य सरकारनं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र धाराशिव जिल्ह्यातील 2,000 शेतकऱ्यांना या अनुदानाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. हिरव्या मिरचीच्या तोडणीला सुरुवात झाली असून छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील आमठाणा इथे हिरव्या मिरचीची आवक सुरू झाली आहे. अशात लिलाव करून मिरची खरेदी करायला सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर तेजीत आहेत. देशामध्ये मात्र भावपातळी कायम आहे. देशातल्या बाजारात 1,80,000 क्विंटलच्या दरम्यान आवक झाली असून सोयाबीनला 4,600 ते 5,000 रुपयांचा भाव मिळतोय. देशातही पाऊस लांबला आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी टिकली तर सोयाबीनची दरवाढ शक्य आहे. देशातील बाजारामध्ये तुरीचे भाव अद्यापही तेजीत आहेत. बाजारातील तुरीची आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. तुरीचे भाव सध्या 9,500 ते 10,500 रुपयांच्या दरम्यान आहेत. यंदाच्या लागवडीवर परिणाम झाल्यास दरातली तेजी आणखीन वाढू शकते असा अंदाज आहे. राज्याच्या बाजारामध्ये सध्या चिंचेची आवक अधिक आहे, पण त्या प्रमाणात त्याला उठाव नाही. मुंबई, बार्शी, कर्जत, कळंब या महत्त्वाच्या चिंच बाजारात आवक सरासरीपेक्षा जास्त आहे. चिंचेला सध्या प्रति क्विंटल 4,500 ते 5,000 रुपयांचा भाव मिळतोय. देशात यंदा लाल मिरचीचं उत्पादन घटल्यामुळे लाल मिरचीच्या दरातील तेजी कायम आहे. सध्या राज्यातील बाजारात लाल मिरचीची आवक कमी झाली आहे. लाल मिरचीचा प्रति क्विंटल सरासरी दर 18,000 ते 32,000 रुपयांच्या दरम्यान आहे. यंदा लाल मिरचीची तेजी ही कायम राहणार असं व्यापाऱ्यांना वाटतंय. देशातील बाजारात कापूस दरावरचा दबाव कायम आहे, तर दुसरीकडे कापूस आवक सरासरीपेक्षा जास्त दिसते. जून महिन्यातील सरासरी आवक तुलनेत सध्याची आवक ही जवळपास 4 ते 5 पटींनी जास्त आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये कापसाला 7,000 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आणि अत्यावश्यक सेवा सुविधांसाठी सध्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे. अक्कलकोट शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कर्नूर धरणानं तळ गाठला. अक्कलकोट शहरावर पाणी कपातीचं संकट येऊ नये यासाठी नगर परिषदेनं पावलं उचलली आहेत. कर्नूर धरणातून शेतीसाठी पाणी उपसा केला जातो, त्यामुळे धरणातील पाणीसाठा मृत अवस्थेत गेलाय. अशात धरणातील वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतल्या वरळी इथल्या NSCI डोममध्ये ठाकरे गटाचा राज्यव्यापी मेळावा होणार आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे संबोधित करतील. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यावेळेला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. तसंच या मेळाव्यात काही नवीन नियुक्त्या सुद्धा जाहीर होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदावर सुद्धा या मेळाव्यात शिक्कामोर्तब होईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय. मातोश्री इथे जाऊन त्यांनी आपलं राजीनाम्याचं पत्र ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलं. पक्षात काम करण्यासाठी संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसमधून हकालपट्टी केलेले नेते आशिष देशमुख आज भाजपात प्रवेश करतील. नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करतील. मीरा भाईंदरमधील विविध भवन निर्माणावरून शिवसेना भाजप आमने-सामने आले आहेत. शिवसेनेवर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे मीम्स बनवून त्यांनी व्हायरल केल्याचा आरोप आहे. वेलकम आणि हेराफेरी सिनेमातील डायलॉग या माध्यमातून मेहता यांची खिल्ली उडवण्यात आली. BRS पक्षाचे बॅनर सध्या जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, यावल, रावेरसह अनेक भागात पाहायला मिळत आहेत. विशेषतः शहरातील झोपडपट्टी आणि शेतकरी वर्गाला दिसतील अशा ठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आले. बारामती इथे सकाळी 6 वाजता आयोजित कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळेला अजित पवार यांनी बोलताना आम्ही लहानपणी देशी खेळ खेळायचो, पण आता काही नवीन खेळ आलेत. हे खेळ जरा जपूनच खेळा असा सल्ला दिल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. पालघरमधल्या चिंचघर इथे शेतकरी भवन सोसायटीच्या इमारतीचं उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पार पडलं. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही सोसायटी खूप महत्त्वाची असल्याचं कपिल पाटील यांनी नमूद केलं.
बार्शी सोलापूर मार्गावर भीषण अपघात झालाय। बार्शीपासून काही अंतरावर कासारा कोठा इथे ट्रक आणि दुचाकीची धडक झाली। या दुर्घटनेत 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय। मुंबई महानगरपालिकेनं पूर्वीप्रमाणे रस्ते आणि पदपथ पाण्यानं धुण्याचा निर्णय घेतला आहे। नवीन उपाययोजनांमध्ये रस्त्यावरची धूळ साफ करण्यासाठी ई-पॉवर स्वीपरचा वापर करण्यात येणार आहे। तर पूर्वीप्रमाणे टँकरद्वारे रस्ते सफाई न करता स्प्रिंकलरद्वारे रस्त्यांची सफाई केली जाणार आहे। दापोलीतील डेंग्यू आजारानं थैमान घातलंय। हरणे आणि पाचपांढरी इथल्या रुग्णालयात डेंग्यूचे 13 रुग्ण दाखल झाले। दरम्यान डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य विभागाच्याकडून आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत। नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद इथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र प्रेक्षकांनी प्रचंड गोंधळ घातल्यामुळे अवघ्या 10 मिनिटातच गौतमीचा कार्यक्रम बंद पडला। संभाजीनगर जिल्ह्यातील चिखलठाणा परिसरात अवैधरित्या बायोडिझेल विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी छापा घातला। यामध्ये 14,50,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। ज्येष्ठ महिन्यात अमावस्येला सांगलीमध्ये भावई इथे यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरुवात होते। तडतडताई आणि भूताची आई असा गजर करत या तडतडताईचं स्वागत केलं जातं। कुंभार घराण्याकडे तडतडताईचा मान असतो। ही परंपरा गेल्या 250 वर्षांपासून सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात वाघांना त्यांच्या बछड्यांना ठेवण्यासाठी पुरेशी जागा नव्हती। त्यामुळे 2 वर्षांपासून वाघांचा पाळणा लांबवण्यात आला होता। मात्र मिटमिटा परिसरात 100 एकरहून अधिक जागेवर भव्य सफारी पार्क उभं करण्यात येणार आहे। इथे वाघ अधिक संख्येनं राहतील आणि मोकळेपणानं फिरतील। त्यामुळे आता वाघांचं प्रजनन ज्याचं नियोजन करण्यात आलं होतं ते आता बंद करण्यात आलंय।